महत्त्वाची बातमी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांची आज अमरावतीमध्ये दुपारी 12 वाजता प्रचार सभा होणार आहे। या प्रचार सभेला उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहतील। नवनीत राणा यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच सभा असेल। उद्धव ठाकरे नवनीत राणांवर काय घणाघाती निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान अमरावतीमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी, पाहूयात। दुसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना आज अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ आज जाहीर सभा ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये होणार आहे। त्यासाठी बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार असतील, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील व खासदार मुकुल वासनिक असतील यांची संयुक्त सभा जी आहे, संयुक्त सभा साधारणतः 12 वाजता सुरू होणार आहे। त्यासाठी संपूर्ण तयारी जी आहे अमरावती शहरामध्ये होऊ घातलेली आहे आणि गावखेड्यातून प्रत्येक जिल्ह्यातून जे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे। आपण बघतो त्या ठिकाणी आता ज्या गाड्या आहे, ग्रामीण भागातल्या गाड्या सुद्धा आता येत आहे आणि मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते असतील या ठिकाणी दाखल होणार आहे। एकंदरीत बघितलं तर या ठिकाणी आज उद्धव ठाकरे साधारणतः 12 वाजता संपूर्ण कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे। एकंदरीत बघितलं तर महायुतीकडून नवनीत राणा ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि त्यामुळं ही सभा जी आहे महत्त्वाची मानली जाते। अमरावतीमध्ये आता उद्धव ठाकरे नवनीत राणा यांच्यावर काय निशाणा साधणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। अमर गटारे, साम टीव्ही, अमरावती।